नमस्कार. आज आपण मिरगणे फार्म ही इडा बाणगंगा कारखान्याच्या अगदी जवळ असलेल्या गोफार्मला भेट देण्यासाठी आलो होतो. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळपास 250 गायी यांचं पालन करण्याचं काम मिरगणे फार्मच्या माध्यमातून केलं जात आहे. आणि हे नेमकं फार्मचं कशा पद्धतीनं त्यांनी सुरुवात केली, त्यासोबतच या व्यवसायात ते आता फायद्यात आहेत की तोट्यात आहेत, त्यासोबतच गायांचं नियोजन ते नेमकं कसं करतात, दूध विक्री नेमकी कशी करतात, या सगळ्या गोष्टीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. चला तर पाहू मग मिरगणे गो फार्म नेमका कसा आहे आणि त्याचं नेमकी वाटचाल नेमकी कशी आहे. परंडा तालुका व भूम तालुक्याच्या अगदी सीमारेषेवर असलेलं सावदरवाडी हे गाव. या सावदरवाडी गावामध्ये मिरगणे फार्म्स या नावाने मोठं गोपालन सध्या सुरू आहे. या गोफार्मला भेट दिल्यानंतर या ठिकाणी जवळपास 250च्या आसपास गायी दिसून आल्या. या ठिकाणी आपण पाहिल्यानंतर समोर गोठ्याचं व्यवस्थापन, गायांची राहण्याची व्यवस्था, त्यासोबतच त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी केलेली सोय, या अगदी सर्वच गोष्टी या हटके दिसून येतात. त्यासोबतच या ठिकाणी प्रत्येक सेक्शनला एक नामफलक लावलेला आहे आणि त्या पद्धतीनंच त्या ठिकाणी काम केलं जातं. आपण समोरची जर दृश्य पाहिली तर या ठिकाणी एक गावरान गाय देखील आहे. त्यासोबतच या गोफार्मला भेटी देण्याकरता परिसरातील अनेक लोक देखील या ठिकाणी उपस्थित राहतात. हा परिसर जवळपास 1 एकरच्या आसपास आहे. या 1 एकरमध्ये आधुनिक पद्धतीनं गायगोठा केलेला आहे. या गायगोठा केल्यानंतर त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की खाली गायांच्या खाली शेण मोठ्या प्रमाणात आहे. त्याची देखील कारणं या गोफार्मचे मालक श्री मिरगणे यांनी देखील सांगितलेली आहेत. ती देखील आपण पुढे पाहणार आहोत. मात्र सध्या हा गोठा आपण समोरची जर दृश्य पाहिली तर गोठ्याचं व्यवस्थापन किती सुंदर आणि नवीन पद्धतीनं केलेलं आहे ते आपण पाहू शकता. अगदी मुक्त गोठा म्हटलं तरी चालेल. यावेळी आपण पाहिलं, यावेळी या गोफार्मचे मालक श्री मिरगणे यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी नेमकं याविषयी काय सांगितलं पहा. मशीन इथं ना, हा मशिनरी येते सगळं ऑटोमॅटिक येतात सगळ्या. नमस्कार. या ठिकाणी आपण आज या श्रुती डेअरी फार्म आणि मिरगणे कृषी समूह या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले धन्यवाद. हा जो प्रयोग आहे या ठिकाणी हे गोकुळ धाम म्हणजे गाई पालनचा जो प्रोजेक्ट रवींद्र मिरगणे चालवत आहेत, हे करत असताना त्यांचे बांधकाम व्यवसाय करत करत त्यांनी या ठिकाणी एक आपल्याला गायींची आवड या उद्देशाने एक छंद जोपासत हा प्रोजेक्ट सुरू केला आहे. आणि हा सुरू केल्यानंतर गावच्या लेवलच्या ज्या काही अडचणी किंवा प्रोजेक्ट कसा केला त्याबद्दल ते स्वतः सविस्तर बोलतील. पण त्या अगोदर एक महत्त्वाचा विषय असा आहे की हे काम करत असताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. खेडोपाड्यातील जनता, लोक, लेबर हा सर्वात मोठा विषय असतो. आणि त्याचबरोबर अन्नधान्य, गायींचा चारा हा एक मोठा विषय आहे. हे करत असताना यातून 2 उद्देशाने हे काम चालू आहे. हा फक्त प्रॉफिट बनवण्यासाठी व्यवसाय म्हणून हा उभा नाही केला, तर यातून आपल्या खेड्यापाड्यातील लोकांना गायी संगोपन कसं करता यावं, जे गोकुळधामची जी प्रक्रिया आहे ती कशी चालवावी, आणि ते चालवत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जात एक छोट्या व्यवसायातून सुद्धा कसं एक उज्ज्वल भविष्य निर्माण करता येईल याकरता सुरू केलेला प्रयोग आहे. आज या ठिकाणी या गोकुळधाम गोपालनमध्ये 250 गायी आहेत. 250 गायी असताना सुद्धा फक्त 10 ते 15 कामगार या ठिकाणी आहेत. 10 कामगार यांच्या गायांचे संगोपन करतात आणि 5-6 कामगार यांचे चाऱ्याचे व्यवस्थापन करतात. तर हा वेगळा पूर्णपणे ISO मानांकनाला प्राप्त होईल अशा टाईपचा हा प्रोजेक्ट आपण चालू केलेला आहे. आणि हा चालू करताना वेगवेगळ्या लेवलचे मार्गदर्शन करत टेक्नॉलॉजीचा जास्तीत जास्त वापर केलेला आहे. यापुढे जाऊन आता तंत्रज्ञानानुसार या ठिकाणी ऑटोमेटेड वॉटर डिस्पेन्सिंग सिस्टम आहे, ज्यामधून गायींना कुठलाही पाणी पाण्याची गरज नाही. गाय स्वतः जाऊन तोंड लागले की त्या ठिकाणी पाणी येतं, अशी एक सिस्टम त्या ठिकाणी बसवली. त्याचबरोबर वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करत आपण याला मोठ्या लेवलला घेऊन जाऊन AI टेक्नॉलॉजीद्वारे कसा वापर करता येईल आणि त्यातून हा प्रोजेक्ट एक महाराष्ट्रातील आदर्श प्रोजेक्ट कसा होईल याकरता आपण काम करत आहोत. त्या ठिकाणी जे काही मार्गदर्शन देता येईल, जे काही सहकार्य करता येईल त्या उद्देशाने आम्ही सगळे मिळून या ठिकाणी काम करत आहे. आणि हे काम करता करता या महाराष्ट्रातील एक आदर्श असा गोकुळधामचा हा प्रोजेक्ट आपण गेल्या पुढील 5 वर्षामध्ये पाहाल याची आम्हाला नक्कीच आशा आहे. यापुढेही आम्हाला असं सहकार्य करा. यातील जे काही होतकरू, जे काही जाणकार, या व्यवसायातील जे काही मार्गदर्शक लोक असतील त्यांनी आम्हाला डायरेक्ट संपर्क करून जरी काही माहिती दिली
किंवा यातले वेगवेगळे तंत्रज्ञान काही नवीन टेक्नॉलॉजी असेल, कुठली मशिनरी आली असेल, डेअरी फार्म आहे, चिलर प्लांट आहे, गायीचं संगोपन करण्यासाठी मेडिकलचे काही रिक्वायरमेंट असतील किंवा चाऱ्याचं काय अजून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या मशीन आल्या मार्केटमध्ये, तेही आमच्याशी संपर्क साधून आम्हाला त्यातूनही सहकार्य करून आम्ही त्या पद्धतीने त्याचं इव्हॅल्युएशन करून त्याचाही वापर करू. परंतु याला एक महाराष्ट्रातील अद्ययावत प्रोजेक्ट पुढील 5 वर्षात निर्माण करण्याचा आमचा संकल्प आहे. त्याकधी तुमचंही सहकार्य असू द्या आणि इथून जे काही मिळेल त्यातूनही तुम्ही काही लोकांना ज्यांना शिकण्याची गरज, ज्यांना असं करण्याची, तेही इथून येऊन मार्गदर्शन करून तेही करू शकतात. परंतु प्रत्येकाला सगळ्यात महत्त्वाचा विषय यामध्ये आहे तो आहे संयम. जर तुमच्याकडे संयम असेल, तुमच्याकडे पेशन्स असतील, व्यवस्थित काम करण्याची जिद्द असेल, कष्ट करण्याची तयारी असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही हे सगळं करू शकता. आम्ही शहरामध्ये राहून खेडेगावात हा प्रोजेक्ट सक्सेसफुली चालू शकलोय. रिमोटली हा प्रोजेक्ट आम्ही पूर्णपणे हँडल करतोय. त्या पद्धतीने तुम्हाला तर तुम्ही स्वतः इथे आहात, या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या मेहनतीने याला अजून पुढे घेऊन जाऊ शकता. परंतु रिमोटली सुद्धा मोठे मोठे आज जग रिमोट तंत्रज्ञानावर चालते. ठीक आहे, वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट आपल्या देशामध्ये कधीही नव्हती, जी कोविड नंतर आली. त्या पद्धतीने आपण आज कुठेही असाल ते कुठल्याही लेवलचा प्रोजेक्ट एक सक्सेसफुल कसा होऊ शकतो, यासाठी आमच्यासाठी हा एक प्रयोग आहे. आणि हा प्रयोग जर सक्सेसफुल झाला तर याची पुढे चालून त्याचे वेगवेगळ्या ब्रँचेस या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील. याकरता आपण काम करतोय. त्याकरता सर्वांचं सहकार्य हवं. आमच्याकडून जे काय होईल ते सहकार्य करू. आणि जे ह्या व्यवसायातील प्रसिद्ध लोक असतील त्यांनी आम्हाला जे काही सहकार्य करता येईल, म्हणजे आर्थिक स्वरूपाचं सहकार्याची आवश्यकता नाही, परंतु ज्ञान, याच्यातलं कौशल्य, याच्यातलं जे काही तुम्हाला माहिती असेल ते तुम्ही कळवू शकता आणि त्याचा वापर करून त्या ठिकाणी याला आपण मोठं करण्याचा प्रयत्न करू. आणि देशाच्या पातळीवरती महाराष्ट्रातला, धाराशिव जिल्ह्यातला एक पहिला प्रोजेक्ट आपण नावारूपाला आणू, ही आम्हाला आशा आहे. त्याकरता सर्वांचं सहकार्य मिळावं ही अपेक्षा. धन्यवाद. हे कोणतं वासर आहे? हे गोदरेजचं सिमेंट्स आहे. हा, गोदरेजचं ब्रीड आहे एकदम. बर. तर हे आपण पिल्लू आपल्याकडे जन्म घेतला, हे ते एक आणि तिथे एक अशा 2 पिल्लांनी. हे एम्ब्रो सिस्टीमचं पिल्लू आहे. बर. हा, तर ही जर वयस्कर गाय होईल तर कंपनीने आम्हाला सांगितलं कमीत कमी 40 ते 50 लिटरच्या दरम्यान हे दूध देईल. बर. आणि आज जर ही पिल्लू जन्म झालेला आम्ही कंपनीला सांगितलं तुम्हाला घ्यायचे काय, तर ही पिल्लू आज ही कंपनी या कंडिशनचं पिल्लू 1 लाख रुपयाला न्यायला तयार. बर. आणि कोणती गाय ती? ही गोदरेज कंपनीचं जर्सी ब्रीड आहे. बर. आणि किती गाय आहेत तुमच्याकडे तशा? तशा माझ्याकडे 4 गायांची प्रेग्नन्सी डिक्लेअर झालेली आणि गोदरेज कंपनीला मी अजून 50 गायांचं कॉन्ट्रॅक्ट देणार आहे. हा, प्रोटोकॉल लावायचा आहे. त्यांच्या संग माझ्या चर्चा चालू आहे. आणि इथं ही डॉक्टरांची ह्याची व्यवस्था कशी, म्हणजे तपासणी ही ती? रोज डॉक्टर येतो. बर. सकाळी 9ला येतो ते 11ला जातो. 2 तास रोज विजिट. बर. विजिटिंग चार्जेस असतात, रोजच्या रोज विजिट. नेमकी आपण हे गोपालन जे आहे ते कधीपासून सुरू केलं आणि याविषयी सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना सांगा. तर हे गोपाल जी आम्ही ही शाळा जी ओपन हा. केली तरी साधारण 1-2 वर्ष झालेले. बर. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये भरपूर अडचणी आल्या आम्हाला, पण त्या अडचणीवर मात देत 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 हळूहळू ज्यावेळेस पूर्ण याचा अंदाज आला गायपालन कशा पद्धतीत चालवं, त्यानुसार ह्याच्यामध्ये आम्ही भरपूर चेंज केले. करता 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 आता आमचं व्यवस्थित सगळं चालू झालेलं आहे. व्यवस्थित सगळं प्रॉपर बिझनेस आमचं चालू झालेलं आहे. आता किती गायी तिथं आणि क्षेत्र किती आहे? लहान मोठे आपल्या 250 गाई. बर. आणि क्षेत्र किती आहे आता? क्षेत्र माझं 25 एकर आता चारा लागवडच क्षेत्र पूर्ण झालेलं. गायपालनासाठी क्षेत्र 1 एकर आहे. 1 एकर. आणि ह्या उद्योगाची सुरुवात नेमकी तुम्ही कधीपासून केली? 16 जून 2024. आणि आता तुमचं जे क्षेत्र, मूळचं क्षेत्र आहे ते नेमकं कोणतं आहे? या व्यवसायाकडे तुम्ही कसे वळलात? मला आवड होती सुरुवातीपासूनच, गायांची आवड होती आणि त्याच्यानुसार मला म्हणजे नाही का आवड असल्यामुळे मी बिझनेसमध्ये घुसलेलो. पुण्यामध्ये माझा बिझनेस कन्स्ट्रक्शनचा आहे. परंतु इथं गावात जरा काय करावं, पहिल्या सुरुवातीला वाटलं 50 गाय करून बास करावं, पण नंतर जास्त आवड निर्माण, अजून बी माझी संकल्पना अजून बी 200 अजून जास्त गाय करण्याची. किती तुमचं टार्गेट किती आहे? 500 गायींचं टार्गेट. बरं. आणि आता किती लोक इथं काम करतात तुमच्या? माझ्याकडे 16 लोकांचा स्टाफ आहे सगळं. बरं. आणि हे आता तुम्ही बघितले की सगळीकडे नेम प्लेट वगैरे लावले आहेत, सगळं व्यवस्थित असं म्हणजे कमर्शियल पद्धतीने केलेलं दिसतंय.
मग ही नेमकी तुम्ही ह्याच्या अगोदर कुठं पाहणी केली होती? नाही नाही, पाहणी वगैरे काही नाही. हा, संकल्पना अडचण आली की ती संकल्पना तयार होती. बरं. अडचण निर्माण झाली की मग त्या अडचणीला मात कशी द्यायची, मग ते संकल्पना असं मग भरपूर गावांमध्ये चेंजअप झाले. हम्म. 10 प्रकारच्या गावाने बांधून बघितल्या. हम्म. त्याच्यामध्ये काय अडचणी, त्या अडचणी सगळ्या दूर करत. उंचीची अडचण असायची, कधी उंची जास्त असायची, कधी कमी व्हायची, कधी सेफ्टीने त्याची काळजी घेतली नसायची. त्या गावाने पडून काही गाया मारायच्या. मग जशी आम्हाला अडचण आली तशी ती दूर करण्यासाठी जे बेस्ट होईल ते अडचण दूर ऑटोमॅटिक बेस्ट झाली ते. त्याच्यामुळे आता एकदम म्हणजे सुरुवातीला शेणखत आम्ही मशीनने काढायचो. बरं. ते शेणखत आम्हाला विक्री करता येत नव्हतं. हम्म. मग अजून मग मुक्त गोठा होता, पण पावसाळ्यात मुक्त गोठा चलत नाही. हम्म. मग त्यासाठी काय करायचं, मग आम्ही पावसाळ्यातला बी मुक्त गोठा बी केला. आता उन्हाळ्यात चालतोय तो, आणि पावसाळ्यात बी गाया आत राहीन अशा शेडचे नियोजन बी तसंच आहे. म्हणजे जेवढ्या गाया तेवढं आतमध्ये बी शेडमध्ये राहणार आणि मुक्त गोठ्यात बी तेवढ्याच राहणार. त्या पद्धतीत दोन्ही टाईपचं आपलं शेड आहे. आणि आता गायी हे वेगवेगळ्या दिसतात मला, मग ह्याचं काय असं बाय फॉरगेट वेगवेगळ्या कशा केल्यात? हो, कॅटेगरी त्याची. काही लहान पिल्ले आहेत, बरं. पिल्लं खाल्ल्यानंतर चारा खाणारी पिल्लं. नंतरच्या ज्या गाभण गाय आहेत, बरं. त्या गाभण गायांना कसं असतं, गाभडण्याची मोकळं सोडून चलत नाही. त्यांना 2-2 गायांचे कप्पे केले. त्याच्यानंतर ज्या जवळ आलेल्या गाय आहेत त्यांचे वेगळे सेक्शन आहे. दूध देणाऱ्या गायांचे वेगळे, त्याच्यात 3 पार्ट आहे. पहिले 20 लिटरच्या गायचं एक पार्ट आहे, 20 ते 18 लिटरच्या. त्याच्यानंतर 12 ते 14 लिटरचा एक पार्ट आहे, आणि एक 8 ते 12चा एक पार्ट आहे. आणि एक 4थ्या पार्ट मध्ये असं बी नियोजन आहे आमचं की ज्या एक टाइमवर आलेले असे 4 डिपार्टमेंट आमच्या गायांची संख्या विभागणी केली. तर आता नवीन आपल्या भागामध्ये खरं तर अनेक शेतकरी देखील त्रस्त आहेत, किंवा हमी भाव नाही, किंवा पिकं येतील गॅरंटी नाही. मग त्या नवीन उद्योजकांसाठी तुमचा काय सल्ला? माझा एकच सल्ला आहे, तुम्ही कमी संख्येत जर गाय पालन करत असाल, तुम्ही 10 आणि 5 मध्ये स्वतः जुन्या जमान्यासारखं वडिलांनी जे केलं तसं त्यामध्ये हा बिझनेस टिकणार नाही. तुमच्याकडं जसं मी सांगितलं की बाबा एक शेड पाहिजे जे पावसाळ्यात चाललं पाहिजे, आणि एक मुक्त गोठा पाहिजे तो पुढचे 9 ते 10 महिने चालला पाहिजे. या दोन्ही प्रकारमध्ये ते पाहिजे. आणि गोचीड नियंत्रण 100% तुमचं पाहिजे. आणि गोचीड नियंत्रण करण्यासाठी असं काही खास काय कष्ट नाही. माझा एवढा गोचीडचं जे एवढं गाय पालन 250 नाही, फक्त 1000 रुपये खर्च आहे मला गोचीड नियंत्रणासाठी मंथली का? हा, मंथली 1000 रुपये, म्हणजे औषधाचा. आणि त्याला लागणारा माणूस. मी 10 तारीख 20 तारीख आणि 30 तारीख अशी फवारणी करतो. त्याच्यामुळं आणि लय महाग नाही औषध. कुणाला जर औषध पाहिजे नसेल तर त्या कंपनीचं मी नाव, माझा नंबर दिला तरी चालेल, मी ते औषधाचं नाव देतो, अवेलेबल होतं. आज आपलं दूध संकलन किती आहे आणि दुधाचं संकलन नेमकं? सध्या मी दूध संकलनाची माझी घाई नाहीये. मी काय दुसऱ्यासारखं माझी 20 लिटर देते 30 लिटर देते नाही. सगळ्या पहिल्यावर गाय आहेत आणि काही व्यापारात आणलेले आहेत, पण त्या बी काय व्यापारी काय लय भारी गाय विकत नाही. हा, नाही, जे नियमाने ते सांगा. आपलं माझं 600 लिटर दूध आहे सध्या. 300 लिटर सकाळी आणि 10-20 लिटर इकडे कमी होते. पण 1000 लिटर अजून 2 महिन्यामध्ये माझं पूर्ण होते, कारण हे 24 गायांची जी लाईन आहे ही या 2 महिन्याच्या आतमध्ये विकते. त्याच्यामुळे 1000 लिटरचं माझं टार्गेट पूर्ण होते फेब्रुवारी एंड पर्यंत. आणि आता दूध तुम्ही नेमकं कुठं देता, किंवा का स्वतःच तुम्ही? सध्या इथले लोकल चेअरमन अंतरगावला देते. सध्या लोकल चेअरमनला देते सध्या, कारण माझं 1500 लिटर झाल्याशिवाय मला डेअरी करायची नाही. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा जर एखाद्या. माझं नाव रवींद्र मोहन मिरगणे, राहणार सावरदरवाडी, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव. मोबाईल नंबर 9822957125. खरं तर ग्रामीण भागामध्ये काहीही नाही हे म्हणणाऱ्यासाठी हा गो प्रकल्प म्हणजे एक आदर्श उदाहरणच आहे. मात्र या ठिकाणी केलेली गुंतवणूक ही सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडण्यासारखी नसली तरी देखील 5 ते 7 शेतकरी एकत्र येऊन अशा पद्धतीनं गोपालन करू शकतात, असं देखील यावेळी रवींद्र अनहुले यांनी सांगितलं आहे. अगदी बाणगंगा कारखान्याच्या नजीक असलेला हा गोफार्म खरं तर नजरेत भरण्यासारखा आहे, आणि या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून बाहेर यावंसच वाटत नाही, इतकं चांगलं दृश्य आहे. शेणाचा वास जरी येत असला तरी त्या शेणाच्या वासाला मातीचा सुगंध दरवळतोय. खरं तर ग्रामीण भागामध्ये काहीही करता येत नाही म्हणणाऱ्यांसाठी हे एक आदर्श असंच उदाहरण आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर तो लाईक आणि शेअर जरूर करा. तसेच आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. लाईक आणि शेअर जरूर देखील करा. तसेच आमचं फेसबुक पेज फॉलो करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. याच ठिकाणी थांबू. धन्यवाद.